नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे HSK मराठी जी.के या यूट्यूब चॅनलमध्ये. पहिला प्रश्न बघूया. भारतीय राज्यघटनेतील कलम 17 हे कशाशी संबंधित आहे? बघा, कलम 17 हे अस्पृश्यता नष्ट करणे याच्याशी संबंधित आहे. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वे खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहेत? कलम 36 ते कलम 51. राज्यपालाचा अध्यादेशाचा अधिकार भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात नमूद आहे? कलम 213. कलम 21 ए जो शिक्षणाचा अधिकार प्रदान करतो, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानात समाविष्ट करण्यात आला आहे? 86वी घटना दुरुस्ती 2002. कोणत्या कलमानुसार नागरिकत्व संबंधी कायदा बनवण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे? कलम 11 नुसार. भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे? भाग 4 ए. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये समान न्याय आणि मोफत कायदेशीर सहाय्य हे मार्गदर्शक तत्व समाविष्ट आहेत? कलम 39 ए. 73वी घटना दुरुस्ती अधिनियम 1992 नुसार संविधानात कोणता नवीन भाग आणि कोणती नवीन अनुसूची जोडली गेली आहे? भाग 9 आणि 11वी अनुसूची. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे? कलम 17 नुसार. कोणत्या अनुच्छेदात नमूद केले आहे की मुख्यमंत्र्यांची नेमणूक राज्यपाल करेल? कलम 164. राज्यांसाठी समान नागरी संहिता तयार करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? कलम 44. संसदेला मूलभूत अधिकारांमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, परंतु संविधानाच्या मूलभूत संरचनेत नाही, असे कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे? 24वी घटना दुरुस्ती 1971. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे राज्यपाल राज्याच्या विधिमंडळाचे अधिवेशन बोलवतो किंवा स्थगित करतो? कलम 174. संविधानिक उपायांचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात नमूद केला आहे, ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा आत्मा आणि हृदय असे म्हटले आहे? कलम 32. भारतीय राज्यघटनेतील शोषणाविरुद्धचा मूलभूत अधिकार कोणत्या कलमाखाली येतो? अनुच्छेद 23, 24. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत राज्यपालांना काही प्रकरणांमध्ये क्षमा करण्याचा अधिकार आहे? कलम 161. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला घेऊ शकतात? कलम 143. 42वी घटना दुरुस्ती द्वारे संविधानाच्या उद्देशिकेत कोणते नवीन शब्द जोडले गेले आहेत? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे?
कलम 108. भारतीय संविधानाचा भाग 4A खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? मूलभूत कर्तव्ये.